हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे लालसा. संध्याकाळची वेळ होती. पावसाची रिमझिम सुरू होती. पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या खोली क्रमांक 307 मध्ये एका बेडवर एक तरुण हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं नाव होतं आदित्य मोरे. वय साधारण 30 वर्ष. 6 वर्षापूर्वी झालेल्या एका भयंकर अपघातानंतर आदित्य कोमात गेला होता. डॉक्टरांनी कुटुंबाला आशा सोडायला सांगितली होती, पण आज अनपेक्षितपणे त्याच्या पापण्यांची हालचाल झाली होती. आदित्य, आदित्य, डोळे उघड, मी इथे आहे. एक मधुर पण ओळखीचा न वाटणारा आवाज त्याच्या कानावर आला. त्याने डोळे उघडले. समोर एक तरुणी उभी होती. चेहरा अनोळखी होता, पण डोळ्यात काळजी होती. मी कुठं आहे? आदित्यने कुजबुजत विचारलं. तू सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आहेस. मी स्नेहा, तुझी पत्नी. तिनं असं म्हणत त्याचा हात घट्ट धरला. आदित्य हादरून गेला. पत्नी? पण त्याला आठवत होतं की त्याच्या आयुष्यात काव्या नावाची एकच मुलगी होती. त्याचं पहिलं प्रेम, त्याची मंगेतर. मग ही स्नेहा कोण? डॉक्टरांनी सांगितलं, आदित्य, तुला पोस्ट ट्रॉमॅटिक अमनेशिया आहे. 6 वर्ष मोठा कालावधी आहे. तुला काही गोष्टी आठवायला वेळ लागेल. तो मान हलवून शांत राहिला, पण मनात हजार प्रश्न उभे होते. 6 वर्षात असं काय झालं? काव्या कुठं आहे? आणि ही स्नेहा त्याची पत्नी कशी झाली? त्याने घरी परतल्यानंतर त्याला सगळं नवं जाणवलं. नवं घर, नवं डेकोरेशन आणि घरात त्याच्या आजूबाजूला अनोळखी चेहरे. एके रात्री झोपेतून घाबरून आदित्य उठला. त्याला काव्याचं नाव आठवलं होतं. तिचा हसरा चेहरा, तिच्या बांगड्यांचा आवाज, तिचं आदित्य मला सोडून जाऊ नकोस असं म्हणणं. त्याला जाणवलं, काव्या अजूनही जिवंत आहे, पण कुणीतरी त्याचा भूतकाळ मिटवून टाकला होता. दुसऱ्या दिवशी त्याने स्नेहाला विचारलं, आपलं लग्न कधी झालं? स्नेहा थोडी दचकल्यासारखी झाली, पण लगेच म्हणाली, 5 वर्षापूर्वी, तुझ्या अपघातानंतर. तुझ्या कुटुंबाने माझ्याशी तुझं लग्न लावून दिलं होतं. आदित्यच्या मनात शंकेची बीजं रुजली. काव्या कुठं गेली? आणि त्याचं लग्न त्याच्या नकळत कसं झालं? अपघातानंतरचे काही दिवस तो जुन्या गोष्टी शोधू लागला. जुना फोन, ईमेल, फोटो, काहीही हाती लागत नव्हतं. सगळं क्लीन केलं गेलं होतं. एके दिवशी जुन्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने एका जुन्या ड्रॉवरमध्ये एक लहानसा पेनड्राईव्ह शोधला. त्यात फक्त एकच व्हिडिओ होता. व्हिडिओ सुरू झाला. कॅमेरासमोर काव्या रडत होती. आदित्य, जर तुला हा व्हिडिओ मिळाला असेल तर समज की आपल्याशी विश्वासघात झालाय. तुझा अपघात हा खरं तर अपघात नव्हताच. कुणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न केलाय. मला तुला सोडून जावं लागलंय, पण लक्षात ठेव, सगळं तसंच नाहीये जसं तुला दाखवलं जात आहे. त्याच्या अंगावर काटा आला. कुणीतरी मुद्दाम त्याचा अपघात घडवून आणला होता आणि काव्या अजून जिवंत होती. आदित्यने गुपचूप तपास सुरू केला.
काही आठवड्यातच त्याला कळलं की त्याच्या अपघातामागे त्याचा बिझनेस पार्टनर निखिल होता. निखिलला आदित्यची कंपनी हवी होती. त्यानं अपघात रचला, काव्याला धमकावलं आणि 6 वर्षात सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं. स्नेहा, ती निखिलची चुलत बहीण होती. तिच्यासोबत आदित्यचं लग्न लावलं, जेणेकरून त्याच्या पूर्ण मालमत्तेवर ताबा मिळेल. एके दिवशी गोव्यातल्या एका जुन्या रिसॉर्टमध्ये आदित्य आणि काव्या समोरासमोर आले. काव्या अजूनही सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात दुःख होतं. आदित्य, मी तुला वाचवण्यासाठी दूर गेले. त्यांनी सांगितलं होतं की जर मी परतले तर ते तुला मारतील. दोघे एकमेकांना मिठी मारतात. वर्षानुवर्ष साचलेलं प्रेम, वेदना आणि अश्रू ओघाळतात. आदित्य, काव्या आणि पोलिसांनी मिळून निखिलचा पर्दाफाश केला. सगळ्या पुराव्यांसह कोर्टात केस केली. निखिल आणि त्याचे साथीदार यांना अटक झाली. स्नेहानेही मान्य केलं की ती जबरदस्तीने या कटात ओढली गेली होती आणि ती स्वतः पोलिसांना मदत करू लागली. काही महिन्यांनी आदित्य आणि काव्या पुन्हा एकत्र आले. त्यांनी लोणावळ्यात एक छोटं घर घेतलं. आता ते दोघे भूतकाळ विसरून नव्याने आयुष्य सुरू करत होते. काव्या आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आपल्याला वेगळं करायला किती खेळ खेळले, पण शेवटी आपलं प्रेम जिंकलं, नाही का? आदित्य तिच्या केसातून हात फिरवत हसत म्हणाला, हो काव्या. आठवणींचं गुपित उलगडलं आणि आता आपल्या नव्या आठवणी बनवायच्या आहेत. आणि दोघे समुद्राकाठी हातात हात धरून चालू लागले. पाठीमागे सूर्यास्त होत होता आणि समोर त्यांचं नवं भविष्य सुरू होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.